गावाच्या टोकाला एक छोटंसं घर होतं. कौलारू छप्पर, मातींची भिंत आणि अंगणात एक तुळशी वृंदावन. त्या घरात राहत होती सुमित्रा. सुमित्रा साधी, शांत पण मनाने खूप श्रीमंत अशी स्त्री होती. तिचं आयुष्य फार मोठं नव्हतं, पण तिच्या मनाची ओंजळ मात्र नेहमी भरलेली असायची. प्रेमाने, त्यागाने आणि आशेने. तिचा एकच आधार होता, तिचा मुलगा रोहन. रोहन लहान होता तेव्हा सगळं जग त्याच्यासाठी त्याची आई होती. तो अंगणात धावत खेळायचा आणि थकला की आईकडे धावत यायचा आणि म्हणायचा, आई पाणी दे ना. सुमित्रा हसत त्याच्याजवळ बसायची. तिच्या ओंजळीत पाणी भरून त्याला पाजायची आणि म्हणायची, बाळा, ग्लासातलं पाणी सगळे पितात, पण ओंजळीतलं पाणी खास असतं, त्यात प्रेम असतं. रोहन हसायचा. त्याला तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता, पण त्या ओंजळीत आईचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं. एक दिवस अचानक सगळं बदललं. रोहनचे वडील आजारी पडले आणि काही दिवसातच ते गेले. सुमित्रा एकटी पडली. त्या रात्री ती खूप रडली, पण दुसऱ्या दिवशी तिने तिचे डोळे पुसले. ती स्वतःशी म्हणाली, माझं आयुष्य संपलं असेल, पण माझ्या मुलाचं नाही. त्या दिवसापासून सुमित्राची ओंजळ बदलली. ती फक्त प्रेमाची नव्हती, ती आता जबाबदारीचीही झाली होती. सकाळी लवकर उठून सुमित्रा शेतात जायची. दिवसभर उन्हात काम करायची. हाताला फोडं यायचे, अंग दुखायचं, पण ती कधी थांबली नाही. रात्री घरी येऊन ती रोहनचा अभ्यास करून घ्यायची. मुला, तू मोठा हुशार आहेस, माझं स्वप्न आहेस तू, असं ती त्याला म्हणायची. कधी कधी घरात अन्न कमी असायचं. एक दिवस रोहनने पाहिलं, त्याच्या ताटात 2 भाकऱ्या होत्या, पण त्याच्या आईच्या ताटात एकही भाकरी नव्हती. आई, तू खात नाहीस का? ती हसून म्हणाली, मी आधीच खाल्लं बाळा. पण खरं म्हणजे तिने तिच्या ओंजळीतलं अन्न त्याच्यासाठी साठविलेलं होतं. रोहन हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. एक दिवस शिक्षकांनी सुमित्राला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, तुझा मुलगा खूप पुढे जाऊ शकतो, त्याला शहरात पाठव. सुमित्रा काही क्षण गप्प झाली. शहर म्हणजे खर्च, खर्च म्हणजे कर्ज आणि कर्ज म्हणजे आणखी संघर्ष. पण तिने एकच विचार केला, माझ्या मुलाचं भविष्य. त्या रात्री तिने तिच्या ओंजळीत साठवलेली सगळी बचत मोजली. ती फार नव्हती, पण तिच्यासाठी ती खूप मोठी होती. रोहन शहरात जाणार होता. बसस्टँडवर उभे असताना सुमित्राचे डोळे भरून आले. ती म्हणाली, जा बाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ओंजळ कधी रिकामी ठेवू नकोस, नेहमी त्यात माणुसकी ठेव. रोहनने मान हलविली, पण त्याला अजून त्या शब्दाचं वजन कळलं नव्हतं. बस निघाली आणि सुमित्रा तिथेच उभी राहिली. तिची ओंजळ रिकामी झाली होती पहिल्यांदाच. शहरात रोहनचं आयुष्य बदललं. मोठ्या इमारती, वेगवान जीवन, नवीन मित्र. सुरुवातीला तो आईला रोज फोन करायचा, आई मी ठीक आहे. सुमित्रा आनंदाने भरून जायची. पण हळूहळू फोन कमी झाले. नंतर फक्त सणाला आणि मग बंदच. रोहनच्या आयुष्यात नवीन लोक आले, नवीन स्वप्न आली, पण त्या स्वप्नांमध्ये आईची ओंजळ हळूहळू हरवत गेली. गावात सुमित्रा एकटी राहू लागली. दररोज ती दारात बसून वाट पाहायची. पोस्टमन आला की तिला वाटायचं पत्र असेल, फोन वाजला की वाटायचं रोहन असेल, पण प्रत्येक वेळी निराशा. तिची ओंजळ आता आठवणींनी भरली होती, पण त्यात स्पर्श नव्हता. वय वाढलं, शरीर साथ देणं थांबवलं. सुमित्रा आजारी पडले. शेजाऱ्यांनी मदत केली, पण आईला मुलाची गरज असते, शेजाऱ्यांची नाही. ती रोज स्वतःशीच बोलायची, माझ्या ओंजळीतलं प्रेम कमी पडलं असेल का? एक दिवस अचानक एक कार घरासमोर थांबली. रोहन उतरला. तो आता मोठा झाला होता, सुशिक्षित, यशस्वी, पण आतून रिकामा. तो घरात शिरला. आईला पाहिलं, कमकुवत, पण डोळ्यात अजूनही प्रेम.
आई. सुमित्रा काही बोललेली नाही. तिने फक्त तिची ओंजळ पुढे केली. त्या क्षणी रोहनच्या डोळ्यासमोर सगळं आलं. लहानपणीचं पाणी, आईचा त्याग, रिकाम्या ताटातली भूक आणि तिची वाट पाहणारी नजर. तो रडू लागला. आई, मी चुकलो. सुमित्रा हसली. ओंजळ कधी रिकामी होत नाही बाळा. ती फक्त थोडा वेळ वाट पाहते. रोहनने तिच्या ओंजळीत आपले हात ठेवले. त्या क्षणी दोघांची ओंजळ भरली, प्रेमाने, माफीने आणि नव्या उमेदीने. त्या दिवसानंतर रोहन आईसोबत राहू लागला. त्याने पुन्हा त्या घरात हसू आणलं. तुळशीपाशी दिवा लागला. अंगणात पुन्हा फुलं उमलली आणि सुमित्राची ओंजळ पुन्हा एकदा भरली, यावेळी ती कायमची.